परमेश्वराची स्तुती असो. आज आहे 30 डिसेंबर मंगळवार आणि आजचा विषय आहे दैनंदिन प्रार्थना आव्हान. 1 योहान 5:14 म्हणते, आपल्याला त्याच्यावर असलेला हा विश्वास आहे की जर आपण त्याच्या इच्छेनुसार काहीही मागितले तर तो आपले ऐकतो. पास्टर ख्रिस शिकवतात, देवाचे मुले म्हणून प्रार्थना ही तुमच्याकडे असलेल्या सर्वात मोठ्या विशेष अधिकारांपैकी एक आहे. ती म्हणजे स्वर्गीय पित्याशी तुमची थेट संबंध आहे. येशूने आपल्याला एक परिपूर्ण उदाहरण दाखवले. तो प्रार्थना करणारा माणूस होता आणि त्याच्या प्रार्थना नेहमी परिणाम देत असत. त्याचे शिष्य त्याच्या प्रार्थनाच्या जीवनाच्या सामर्थ्याने इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना विचारले, प्रभू आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. तीच शक्ती आज तुमच्यासाठी उपलब्ध आहे. प्रार्थना म्हणजे फक्त बोलणे नाही, ती बदल घडवून आणण्यासाठी देवासोबत भागीदारी करणे आहे. जेव्हा तुम्ही विश्वासाने आणि त्याच्या वचनानुसार प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही खात्री बाळगू शकता की तो तुमचं ऐकतो आणि उत्तर देतो. म्हणून प्रार्थनेला तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्व भाग बनवा. प्रार्थना करण्यापूर्वी गोष्टी कठीण होईपर्यंत वाट पाहू नका. दररोज देवाशी बोलण्यास, त्याचे वचन घोषित करण्यास आणि तुमच्या प्रार्थनेने तुमच्या जग घडवण्यास सुरुवात करा. लवकरच तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला उल्लेखनीय परिणाम दिसतील. प्रार्थना. माझ्या प्रार्थना शक्तिशाली आणि प्रभावी आहेत. मी सत्याने परिणाम देतात आणि प्रार्थनाद्वारे मी बदल घडवून आणणार आहे. हालेलुया. धन्यवाद.